हेल्थ इन्शुरन्सच्या व्यतिरिक्त तुमचे काय काय सगळ्यात महत्त्वाचे कव्हर असले पाहिजे. लक्षात घ्या, हेल्थ इन्शुरन्समध्ये तुम्ही जो क्लेम करतात त्याला म्हणतात इंडेमनिटी पॉलिसी. तुम्ही जो क्लेम केला, जो खर्च झाला तो तुम्हाला परत मिळतो. इतके दिवस तुमचा जॉबमध्ये सॅलरी नव्हती, तुम्हाला इतके दिवस लीव्ह होती तुमची, तुम्ही घरी होते इतके दिवस, याचे पैसे मिळतात का? याच ती पॉलिसी आहे ज्याचं नाव आहे हॉस्पिटल कॅश. हॉस्पिटल कॅश पॉलिसी तुम्ही जर घेतली किंवा ॲड ऑन घेतलं तर तुम्हाला मिळतात डेली 1000 to 10,000 रुपीज अमाऊंट, जी मिळते ज्याला बिल लागत नाही. फक्त डिस्चार्ज समरी सबमिट केली, नंबर ऑफ डेज प्रमाणे तुम्हाला डायरेक्ट लमसम कंपनी पैसे देते. हा तुमचा नक्कीच लॉस ऑफ इन्कम वगैरे याच्यासाठी तुम्हाला तो फायदा होऊ शकतो. तो पैसा डायरेक्ट तुम्हाला मिळतो. दुसरी गोष्ट अशी, क्रिटिकल इलनेस पॉलिसी. क्रिटिकल इलनेस पॉलिसी म्हणजे काय? इन केस एखादा मेजर रोग झाला, कॅन्सर, हार्ट अटॅक किंवा ब्रेन स्ट्रोक किंवा किडनी प्रॉब्लेम, मेजर ऑर्गन ट्रान्सप्लांट, यातल्या कुठल्या घटना घडल्या तर डिटेक्शन करायला म्हणजे तुमचं चेकअप करायला खर्चाला मे बी 5,000 रुपये. पण हा रोग डिटेक्ट झाला तर कंपनी तुम्हाला लमसम अमाऊंट देते. किती माहिती? 5 लाखापासून 1 कोटी रुपये, 2 कोटी रुपयापर्यंत कंपनी लमसम अमाऊंट देते आणि जे प्रीमियम अतिशय कमी आहेत. अजून 3 महत्त्वाच्या पॉलिसी आहे, त्याबद्दलची माहिती आहे ना ती कॅप्शनमध्ये वाचा, त्यात तुम्हाला डिटेल्स मिळतील. थँक्यू.